संतांचे पूजन मी काय करीन, संतांचं पूजन करीन. मग संतांचं पूजन नाहीतर आम्हाला संत भेटले की डोकं उठत, संत पाहिले आड्या पडतात नाही का. संत भेटले की आम्ही काही बोलला तयार असतो. विठ्ठला विठ्ठला संतांच्या संतांच्या पायाजवळ सुख आहे. करावी मला वाटतं एका वासुदेवामध्ये सांगतात, काली संतासे दुर्वासाची सेवा घडली. त्याचा परिणाम 5च मंत्र दिले बरं का. आणि 5 मंत्र दिले त्याच्यावरून मला वाटतं एक मंत्र जपला ते का धर्म काय, अर्जुन काय, भीम काय, नकुल सहदेव, फक्त या हातानं काय झाली सेवा घडली होती. सेवा बरं का. संतांची सेवा इतकी श्रेष्ठ आहे. संतांची सेवा जर घडली ना तर काय होत नाही महाराज, काय होणार नाही. संतांची सेवा घडल्यानंतर काय होणार नाही. कैकेयीला सुद्धा संतांची या हातानं पूजा घडली. ज्या हातानं पूजा केली मला वाटतं त्या हातामध्ये एवढी शक्ती आली, रथाचं चाक सुद्धा या हातानं तोलून धरलं. दशरथ राजाला विजय मिळवून दिला या हातात. म्हणून तर महाराज सांगतात अशा प्रकारची त्यांची सेवा घडली पाहिजे. तरी तनु म्हणून जीवे काय होणार आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुम्हाला सांगतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. म्हणून संतांचं पूजन केलं पाहिजे बरं का. काय केलं पाहिजे पेटी मास्तर, काय केलं पाहिजे, संतांचं पूजन केलं पाहिजे. संतांना अपशब्दाने बोलू नये ठीक आहे. संतांची निंदा करू नये. आणि संतांची जर निंदा केली तर ती देवालाही सहन होत नाही. विठ्ठला विठ्ठला